महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी भरारी फाउंडेशनतर्फे गेल्या 11 वर्षापासून बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपकदादा परदेशी यांच्या नेतृत्वात हे आयोजन करण्यात येत असून आज यावेळी पद्मश्री चेतराम पवार व आमदार सुरेश भोडे यांच्या हस्ते या बहिणाबाई महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. 23 ते 27 जानेवारी दरम्यान जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर या बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन यावेळी करण्यात आले असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील यामध्ये जळगावकर नागरिकांना यावेळी बघावयास मिळणार आहे. आज या बहिणाबाई महोत्सवाचे मोठ्या थाटात यावेळी उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी पद्मश्री चेतराम पवार, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोडे, उद्योजक रजनीकांत कोठारी, उद्योजक पोखराज पगारिया, पीपल बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, श्री केडाईचे शहाजी, उद्योजक श्रीराम पाटील, नीलकंठ गायकवाड, माजी आमदार मनीष जैन, भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विनोद ढगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. आज दिनांक 23 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता सागर पार्क मैदानावर बहिणाबाई महोत्सवाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. जल, जमीन आणि पशुधन याच्या सातत्याने काम करतोय आणि एक सांगायला आनंद होईल की 21 तारखेला मी जळगावमध्ये होतो. जळगावमध्ये एक सेवारत नावाचं एक गट काम करतोय. ते विदाउट रजिस्टर आहे आणि ते काम सगळं डॉक्टर निलिमाताई शेटिया बघतात. त्यांच्या संपर्कात आलो आणि आम्ही एक विषय मांडला की आम्हाला काही वृक्ष लागवड करायचे. आम्हाला एका दिवसात, एका तासामध्ये 6,642 आंब्याची रोपं त्यांनी उपलब्ध करून दिली. मला वाटतं जळगावकरांनी ठरवलं तर खूप काही होऊ शकतं. आणि त्या दिवशी कलेक्टर साहेब, CO मॅडम आणि एसपीची पण भेट झाली. कलेक्टर साहेबांकडून लक्षात आलं की जळगाव जिल्ह्यामध्ये पण 29,000 हेक्टर वनक्षेत्र हे ग्रामसभांना दिलंय. तर याचं डेव्हलप करण्यासाठी भरारी फाउंडेशनने जर पुढाकार केला तर पर्यावरणावर आधारित जीवनशैली आपण इथे विकसित करू शकू. मला सन्मान दिला की माझ्या हस्ते मी पुरस्कार देण्याच्या लेवलचा बिलकुल नाही, पण पद्मश्री शब्द लागलाय. आम्ही पुरस्कारासाठी काम नाही करत, पण हा सगळा जनजाती समाज आहे. यांनी पण मोदीजींची घोषणा आहे 2047 याच्यामध्ये हा सगळ्या समाजाने सहभागी व्हावं. राजूमामाने तो विषय मांडलाच आहे. या सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालावं यासाठी हा सगळा प्रयत्न चालला आहे. पण ज्या दिवशी पुरस्कार घोषित झाला, आमच्या समोर पर्यावरणामध्ये काम करणारे पूर्ण खानदेशातली टीम फिरायला लागली. कारण भरारी फाउंडेशनचा आधीच भेट झालेली होती. मग आम्ही असा विचार केला की हा जो पद्मश्री हा पर्यावरणामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था, संघटना, व्यक्ती आणि आपल्या खानदेशाचा सन्मान आहे असं कसं आम्ही स्वीकारला आणि त्याचा मान सन्मान आपल्या सगळ्यांकडे मिळालं. हे सातत्याने आमच्या लक्षात राहील. आज मला थोडा उशीर झाला, पण भरारी फाउंडेशनने मला इथं बोलवलं, सन्मान केला आणि आदराने मला व्यासपीठ दिला. त्याबद्दल मी आयोजकांचा मनापासून आभार मानतो. राष्ट्रीय संघटना ही खूप मोठी संघटना जी बहिणाबाई महोत्सवाची घडली आहे. या सगळ्यांच्या सहकार्याने 5 दिवस 23 ते 27 जानेवारी मध्ये बहिणाबाई महोत्सव साजरा होणार आहे. आपण सगळ्यांना विनंती आहे की घरगच्च खानदेशी पदार्थ आणि आपल्या महिला बचत गटांच्या वस्तू हे आपण खरेदी करा, जेणेकरून त्यांना आर्थिक पाठबळ मिळेल आणि ते आर्थिक सक्षम होतील असं मी. आणि त्यानंतर सांस्कृतिक भरगच्च कार्यक्रम इथे आपण आयोजित केलेले आहे. 25 तारखेला आपण सत्यनारायण बाबा मौर्य जे भारत माता आणि हिंदुत्व खास करून याच्यावरती 2 तासाचा कार्यक्रम जो 4 वर्षापासून आपण या कार्यक्रमाचा फॉलोअप घेत होतो ते या रविवारी 25 तारखेला आपण 8:30 ते 10:30 ठेवलेला आहे. तर आवर्जून आपण सर्वांना विनंती आहे की आपण रविवारी 8:30 ते 10:30 उपस्थित राहायचे. आणि दुसरी ही विनंती आहे की आपण रोज 23 ते 27 जानेवारी मध्ये भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहे. आणि तोला मोलाचे म्हणजे आम्ही तेवढे मोठे आहे की माहित नाही, पण तुकारामजी पगारी असतील आणि शिक्षण क्षेत्रात काम करणारे गायकवाड अप्पा असतील यांना आपण आज जीवन गौरव या सगळ्या मान्यवर मंडळींच्या हातून देणार आहोत.
याबद्दल आम्हाला खूप मोठा अभिमान आहे. आणि एक सांगू इच्छितो की चंद्रकांत दादा पालकमंत्री असताना जयरामजी पवारांना बहिणाबाई गौरव पुरस्काराने आपण 2017 मध्ये आपण गौरव केला होता. आणि त्यानंतर जयरामजी पवार यांना 6 महिन्याआधी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही आमच्यासाठी फार अभिमानाची बाब आहे. हे एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.